नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणखी एका जिल्ह्याच्या आरक्षणीय जागा जाहीर झालेल्या आहेत. लगेचच पाहूयात आपण कोणता जिल्हा आहे ते. त्याच्या आधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणारे पोलीस भरतीतील प्रत्येक जी अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत वेळेवर लगेच पोहोचवली जाईल. ठीक आहे, बघूयात आपण कोणता जिल्हा आहे ते. तर जिल्हा आहे मी म्हणजेच कोणता, तर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय. मीरा भाईंदरच्या या जागा आहेत. टोटल 843 जागा आहेत. 843 जागांवरती ही भरती होणार आहे. आपण कॅटेगरी वाईज बघूया कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत त्या. इथे आपल्याला कॅटेगरीज दिसेल आणि असं जर उभं आपण पाहिलं तर समांतर आरक्षण त्यामध्ये दिसेल. महिलांसाठी 30%, खेळाडूंसाठी 5%, जसं जे काही आहे ते समांतर आरक्षण पाहून घेऊयात आपण. अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारणमध्ये 34 जागा आहेत. त्यानंतर महिलांसाठी 30 जागा आहेत. खेळाडूंसाठी 5 जागा आहे, 5% आरक्षणानुसार 6 जागा आहेत. प्रकल्पग्रस्त 5% आरक्षण 6 जागा आहेत. भूकंपग्रस्त 2 जागा आहेत. माजी सैनिकांसाठी 17 जागा आहेत. अनुसूचित जातीच्या बघतोय आपण. अंशकालीन पदवीधर 6 जागा आहेत. पोलीस पाल्य 3 जागा आहेत. गृहरक्षक दल 6 जागा आहेत. आणि एकूण जर अनुसूचित जातीच्या जागा बघितल्या तर 110 जागांसाठी ही भरती असणार आहे एस सीसाठी. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर सर्वसाधारण पदवीसाठी 39 जागा, महिलांसाठी 40 जागा, खेळाडूंसाठी 7, प्रकल्पग्रस्त 7, भूकंपग्रस्त 3, माजी सैनिकांसाठी 20 जागा आहेत. अंशकालीन पदवीधर 7 जागा आहेत. पोलीस पाल्य 4 जागा आहेत. गृहरक्षक दल 7 जागा आहेत. अशा टोटल 134 जागांसाठी ही भरती होणार आहे. या कॅटेगरीसाठी सर्वसाधारणमध्ये 7 जागा आहेत. महिला 9 जागा आहेत. खेळाडूंसाठी 2 जागा आहेत. प्रकल्पग्रस्तासाठी 2 जागा आहेत. भूकंपग्रस्त 1 जागा आहे. माजी सैनिकांसाठी 5 जागा आहेत. अंशकालीन पदवीधर 2 जागा आहेत. पोलीस पाल्यांसाठी 1 जागा आहे. गृहरक्षक दल म्हणजेच आपले होमगार्ड 2 जागा आहेत. आणि एकूण 31 जागा आहेत साठी. त्यानंतर साठी जर बघितलं तर त्यासाठी सर्वसाधारणमध्ये 7 जागा आहेत. महिलांसाठी 7 जागा आहेत. खेळाडूंसाठी 1 जागा आहे. प्रकल्पग्रस्त 1 जागा. भूकंपग्रस्त जागा नाही आहे. माजी सैनिक 15% आरक्षणानुसार 3 जागा आहेत. अंशकालीन पदवीधर 1 जागा आहे. पोलीस पाल्यांसाठी 1 जागा आहे. गृहरक्षक दल 1 जागा आणि टोटल 22 जागा आहेत. अशा साठी जर पाहिलं तर सर्वसाधारणमध्ये 10 जागा आहेत. महिलांसाठी 9 जागा आहेत. खेळाडूंसाठी 1 जागा आहे. प्रकल्पग्रस्तासाठी 1 जागा आहे. भूकंपग्रस्त 1 जागा आहे. माजी सैनिकांसाठी 4 जागा आहेत. अंशकालीन पदवीधर 1 जागा आहे. पोलीस पाल्यांसाठी 1 जागा इथे आरक्षित आहे. त्याचप्रमाणे गृहरक्षक दल 1 जागा आहे. आणि एकूण 29 जागा या साठी आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर साठी सर्वसाधारणमध्ये 6 जागा आहेत. महिलांसाठी 6 जागा आहेत. खेळाडूंसाठी 1 जागा आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी 1 जागा आहे. भूकंपग्रस्त जागा नाही आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर माजी सैनिकांसाठी 3 जागा आहेत. अंशकालीन पदवीधरांसाठी 1 जागा आहे. पोलीस पाल्यांसाठी 1 जागा आहे. गृहरक्षक दल 1 जागा आहे. अशा टोटल 20 जागा आहेत. प्र कॅटेगरीसाठी जर पाहिलं तर सर्वसाधारणमध्ये 4 जागा आहेत आणि महिलांसाठी 5 जागा आहेत. खेळाडूंसाठी 1 जागा आहे. प्रकल्पग्रस्त 1 जागा आहे. भूकंपग्रस्त जागा नाही आहेत. माजी सैनिकांसाठी 3 जागा आहेत. अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा आहे. पोलीस पाल्यांसाठी 1 जागा आहे. गृहरक्षक दलमध्ये 1 जागा आहे आणि 17 टोटल जागा आहेत. या इतर मागासवर्गीय जर पाहिलं OBC तर OBCसाठी सर्वसाधारणमध्ये 46 जागा आहेत. त्यानंतर महिलांसाठी 47 जागा आहेत. खेळाडूंसाठी जर पाहिलं तर 8 जागा आहेत. प्रकल्पग्रस्त 8 जागा आहेत. भूकंपग्रस्त 3 जागा आहेत. माजी सैनिकांसाठी 23 जागा आहेत. आणि अंशकालीन पदवीधर 8 जागा आहेत. पोलीस पाल्यांसाठी 5 जागा आहेत. गृहरक्षक दलमध्ये 8 जागा आहेत. एकूण टोटल 156 जागा या आहेत. ठीक आहे, या OBCसाठीच्या झाला. त्यानंतर EWS जर पाहिलं तर EWSमध्ये
25 जागा सर्वसाधारणसाठी आहेत. त्यानंतर महिलांसाठी 25 जागा आहेत. खेळाडूंसाठी 4 जागा आहेत. ACBC बघतोय आपण. प्रकल्पग्रस्तमध्ये 4 जागा आहेत. भूकंपग्रस्तासाठी 2 जागा आहेत. माजी सैनिकांसाठी 13 जागा आहेत. अंशकालीन पदवीधर 4 जागा आहेत. पोलीस पाल्यांसाठी 3 जागा आहेत. गृहरक्षक दलमध्ये 4 जागा आहेत. एकूण टोटल 84 जागा आहेत ACBCसाठी. त्यानंतर जर EWS जर पाहिलं, EWSमध्ये 25 जागा सर्वसाधारणसाठी आहेत. महिलांसाठी 25 जागा आहेत. त्यानंतर खेळाडूंसाठी 4 जागा राखीव आहेत. प्रकल्पग्रस्तासाठी 4 जागा आहेत. भूकंपग्रस्तासाठी 2 जागा राखीव आहेत. माजी सैनिकांसाठी 13 जागा राखीव आहेत. त्यानंतर जर पुढे पाहिलं तर अंशकालीन पदवीधर 5% आरक्षणानुसार 4 जागा आहेत. पोलीस पाल्यांसाठी 3 जागा राखीव आहेत. गृहरक्षक दलमध्ये 4 जागा आणि अशा टोटल EWSमध्ये 84 जागा आहेत. आणि ओपन जर बघितलं तर ओपनच्यासुद्धा खूप जागा आहेत. इतर मागासवर्गीय आणि ओपन या जवळपास ह्या सेमच आहेत. 156 जागा आहेत ओपनमध्ये. सर्वसाधारणसाठी 46 जागा आहेत. महिलांसाठी 47 जागा आहेत. खेळाडूंसाठी 8 जागा आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी 8 जागा आहेत. भूकंपग्रस्तांसाठी 3 जागा आहेत. माजी सैनिकांसाठी 23 जागा आहेत. अंशकालीन पदवीधर 8 जागा आहेत. पोलीस पाल्यांसाठी 5 आणि गृहरक्षक दलमध्ये 8 जागा. असे टोटल 156 जागा या ओपनमधून आपल्याला लढता येणार आहेत. एकूण टोटल जर पाहिलं तर 843 जागांवरती ही भरती होणार आहे. खूप जागा आहेत या मीरा भाईंदर. इथे कॉम्पिटिशन खूप असणार आहे. इथे ग्राउंडचं कट ऑफ 40+ इथे आपल्याला पाहायला मिळतो ओपनचा. कॅटेगरी वाईज नंतर कमी जास्त पुढे मागे होतो थोडा, पण ओपनचा हा कट ऑफ हा 40च्या वरतीच असतो. ठीक आहे. तर हा होता मीरा भाईंदर जिल्ह्याचा आपण पाहिला. टोटल 843 जागा. अशाच इतरही जिल्ह्यांच्या पाहण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद मित्रांनो.